नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिवारवाड्याबद्दल जाणून घेऊया. शनिवारवाडा हे नाव शनिवार या वारामुळे पडले, कारण शनिवारवाड्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होत असताना त्या दिवशीचा वार होता शनिवार. त्याच्यामुळे या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले. पहिला बाजीराव यांनी हे बांधकाम इसवी सन 1730 मध्ये सुरू केले व 1732 मध्ये पूर्ण झाले. आपण पाहतोय पहिला बाजीराव यांचा सुंदर असा पुतळा. तर मित्रांनो, ही पहा पेशव्यांची वंशावळ. इतिहासकार श्री निनाद बेडेकर यांनी खूपच सुंदर अशी माहिती उपलब्ध करून ठेवलेली आहे. बाजीराव पेशवे यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकही लढाई हरली नाही. त्यांनी एकूण 6 लढाई केल्या. त्यात पालखेडची लढाई ही हैदराबादचा निजाम यांच्याविरुद्ध होती. बाजीरावांची सर्वात प्रसिद्ध विजय मिळवलेली लढाई म्हणून ही इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यानंतर माळवा मोहीम असेल, बुंदेलखंड असेल, दिल्ली स्वारी असेल, भोपाळची लढाई असेल किंवा गुजरात व काठीवाड मोहीम असेल, इत्यादी मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत. असा हा शूरवीर पराक्रमी योद्धा पुन्हा होणे नाही. तर आता आपण आतमध्ये एंट्री करतोय या दिल्ली दरवाजातून. हा उत्तर दिशेला आहे. शनिवारवाड्याला एकूण 5 दरवाजे आहेत. दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणपती दरवाजा व नारायण दरवाजा. तसेच या वाड्याला 9 बुरुज आहेत व उत्तम अशी भक्कम तटबंदी आहे. हे जे बांधकाम काही मातीत झालेले असून काही विटामध्ये बांधकाम झालेले आहे. चला तर मग बघूया आपण आतला काही भाग व सविस्तर अशी माहिती. इसवी सन 1828 मध्ये शनिवारवाड्याला मोठी आग लागली. याच आगीत वाड्याचा बहुतांश भाग नष्ट झाला. आज फक्त तटबंदी, दिल्ली दरवाजा आणि काही अवशेष शिल्लक असलेले आपल्याला दिसत आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता नगरखाना ही सुस्थितीत आहे. आज आपण हजारी कारंजे याविषयी माहिती जाणून घेऊया. हजारी कारंजे हे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी तयार करण्यात आले होते. या कारंज्याचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा आहे आणि एका वेळी येथे हजारो कारंजे निघत असत. त्यामुळे या कारंज्याला हजारी कारंजे असे नाव पडले. एकेकाळी येथे 5 मजली इमारत होती आणि त्यात लाकडी कोरीवकाम व भिंतीची चित्रे होती. आणि हा जो राजवाडा पाहतोय आपण, हा सदाशिवराव भाऊंचा राजवाडा होता. त्याच्या बाजूला आहे माधवराव पेशवे, काही गोदूबाई यांचे महल आहे. आता या सर्व वास्तू नामशेष झालेल्या आहेत. आता फक्त आपण बघतोय फाउंडेशन. आजचा शनिवारवाडा हे पुण्याचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे लाईट आणि साऊंड शो आयोजित केला जातो. इथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात व परदेशी नागरिकही येतात. तुम्ही समोर पाहू शकता, हा आपण बघतोय गणपती रंग महाल. येथे पेशव्यांची बैठक भरत असे. तसेच काही कार्यक्रमही आयोजित केले जात असत. अतिशय भक्कम स्थितीत असा हा गणपती रंग महाल आपल्याला दिसतोय.
हे पहा, जुने अतिशय कोरीव काम ही दिसते. येथेच काही युरोपियन चित्रकार येऊन गेलेल्याचा उल्लेख आढळतो. या गणपती रंगमहालासमोरच एक चिमण बाग आहे. पाहू शकता, चिमण बाग सुद्धा किती उत्तम स्थितीमध्ये आहे. त्याची पाषाण सुद्धा एकदम आखीव रेखीव आहेत. आपण पाहतो आता खिडकी दरवाजा समोर दिसतोय. तर खिडकी दरवाजा, या दरवाजाचा सहसा जास्त उपयोग होत नसे. बघा किती उत्तम स्थितीमध्ये आहे, किती मजबूत दिसतोय हा दरवाजा. पूर्णतः सागवानी लाकडामधून बनवलेला हा दरवाजा आहे. त्याच्याच बाजूला एक पायवाट आहे, ती आपल्याला सरळ तटबंदीकडे नेते. तिथून पुढे नगारखान्याकडे जाता येते. चला तर आपण जाऊया नगारखान्याकडे. नाना फडणवीसच्या काळात या वाड्याची शोभा आणखी वाढवण्यात आली. मित्रांनो, याचे ऐतिहासिक महत्त्व असे की मराठा साम्राज्याच्या काळात इथूनच, या शनिवार वाड्यामधूनच काही राजकीय निर्णय घेतले जात असत, काही मोहिमा आखतात, तसेच काही सभा येथे होत असत. म्हणूनच शनिवार वाडा पेशवाई सत्तेचे एक प्रतीक मानले जाते. आपण पाहतोय हा सुंदर असा नक्षीकाम केलेला सागवानी लाकडापासून बनवलेला नगारखाना. विचार करा, हा नगारखाना इतका सुंदर असेल तर राजवाडे किती सुंदर असतील. ह्या 1828 लागलेल्या आगीत ही एकमेव वाचलेली वास्तू म्हणजे नगारखाना. इथपर्यंत आग आलेलीच नव्हती. म्हणून हे आपल्याला नगारखान्याची वास्तू आपल्याला बघायला मिळते. शनिवारवाड्याच्या बाहेरूनच आपल्याला सुंदर असा परिसर दिसतोय. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा, तिरंगध्वज आणि बटाटा मारुतीचे मंदिर. ही दस्तऐवजीची रूम होती. तेच काही डॉक्युमेंटरी ठेवले जात असत. इथूनच राज्याचा कारभार चालत असत. सध्या ही रूम बंद आहे. तर मित्रांनो, आपण समोर बघतोय मजबूत स्थितीमध्ये असलेला हा बुरुज. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. आणि एकदा आवश्यक शनिवारवाड्याला भेट द्या.